एस जे वराडे, गव्हर्नमेंट ITI भद्रावती, RAC इन्स्ट्रक्टर. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कॉम्प्रेसरबद्दल काही माहिती जाणून घ्यायची आहे. तो कॉम्प्रेसर या ठिकाणी जे आपण कॉम्प्रेसर ठेवलेला आहे तो कॉम्प्रेसर ओपन टाईप आहे. याच्या अगोदर आपण बघितलं आहे हार्मॅटिकली सील्ड कॉम्प्रेसर बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी आपण ओपन टाईप कॉम्प्रेसर या ठिकाणी ठेवला आहे. ओपन टाईप कॉम्प्रेसर हा कमर्शियली रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये वापरला जातो. ठीक आहे. याला ओपन टाईप का म्हणतात? याला ओपन टाईप याच्याकरता की या ठिकाणी हा बेल्ट ड्राईव्ह आहे. बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय की एका बाजूला मोटर असते, कॉम्प्रेसरला पुली लागलेली असते, पुलीवरून बेल्ट जेव्हा मोटर फिरते तेव्हा मोटरच्या द्वारे पॉवर ट्रान्समिट होऊन कॉम्प्रेसर फिरतो. हा डायरेक्ट ड्राईव्ह नाही आहे. ठीक आहे. म्हणून याला आपण बेल्ट ड्राईव्ह ओपन टाईप कॉम्प्रेसर म्हणतो. ओपन टाईप का बरं म्हणतो आपण? त्याला ओपन करता येते, म्हणजे याला नट बोल्टच्या साहाय्याने याचे पार्ट असे फिट केलेले असतात. हार्मॅटिकलीमध्ये तसं केलेलं आहे का? हार्मॅटिकलीमध्ये डायरेक्ट वेल्ड केलेलं आहे. त्याचं अप्पर डोमध्ये आहे ते वेल्ड केलेलं आहे. या ओपन टाईपमध्ये जो त्याचे पार्ट जे आहेत ते पार्ट असे नट बोल्टच्या साहाय्याने फिट केलेले असतात. बरोबर आहे. म्हणून याला ओपन टाईप कॉम्प्रेसर म्हणतात. आणि याला आपल्याला उघडता येते, खोलता येते, दुरुस्तीसाठी याला आपल्याला खोलता येते. तर याच्यामध्ये मुख्य जे पार्ट आहेत, पहिले आपण सर्वप्रथम त्याच्या किती याचे पार्ट आहेत ते आपण जाणून घेऊया. तर या ओपन टाईप कॉम्प्रेसरमध्ये सर्वात वरचा जे भाग असतो त्याला हेड म्हणतात. जसं आपण आहोत, आपला सर्वात वरचा भाग कोणता आहे? हेड आहे. हेड म्हणजे काय? डोकं. ठीक आहे. याचं सर्वात वरचा भाग म्हणजे हेड. ठीक आहे. आता याचं हेड जर आपण ओपन केलं तर आपल्याला त्याच्या खाली काही पार्ट दिसतील. तर सर्वप्रथम या हेडच्या वर जो लागलेला आहे तो सर्व्हिस वाल्व आहे, सक्शन सर्व्हिस वाल्व आहे. ठीक आहे. तर सक्शन सर्व्हिस वाल्व सर्वप्रथम आपण सक्शन सर्व्हिस वाल्वची आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता याच्यापूर्वी माहिती सांगितली आहे. त्याच्यामुळे आपण याला साईडला ठेवू, बाजूला ठेवू. त्याच्यानंतर हा सर्वात वरचा भाग म्हणजे हेड आहे. हेड म्हणजे काय? डोकं. ठीक आहे. मग हे कॉम्प्रेसरचं काय होईल? डोकं होईल. तर हे आपण नट बोल्ट पहिले आपण सुरुवातीला खोलून घेऊ. आपण हे सर्व नट बोल्ट बाहेर काढलेले आहेत. त्याच्यानंतर हा हेड आहे. हेडच्या खाली हेड दिसत आहे तुम्हाला? ही हेड प्लेट झाली. ही काय झाली? हेड प्लेट. पहा बघा हेड प्लेट कशी असते. ठीक आहे. अशा प्रकारची हेड प्लेट असते. आता हेड प्लेट हा एक भाग झाला. दुसरा, हेड प्लेटच्या खाली गास्केट असते. गास्केट कशासाठी वापरले जाते? गास्केट कशासाठी वापरले जाते? गास्केट म्हणजे लीकेज दूर करण्यासाठी गास्केट वापरले जाते. तर ही काय आहे? हेड प्लेट गास्केट. लक्षात? ही हेड प्लेट गास्केट आहे. त्याच्यानंतर या गास्केटच्या खाली म्हणजे पहिले काय झालं? हेड प्लेटच्या खाली हेड प्लेट गास्केट. आणि आता हेड प्लेटच्या खाली ही जी दिसत आहे तुम्हाला, ही आहे वॉल प्लेट. ही काय आहे? वॉल प्लेट दिसत आहे बघा. वॉल प्लेट असून याच्यावर तुम्हाला ह्या दोन स्प्रिंगा दिसत आहेत. हे आहेत वॉल्स आहेत. ही कोणती आहेत? ही पूर्णतः टोटल वॉल प्लेट आहे. पूर्णतः टोटल वॉल प्लेट आहे. याच्यावर हे दोन स्प्रिंगा दिसत आहे. हे वॉल्स आहेत. हे कोणते वॉल्स आहेत? सक्शन वॉल्स आहेत. म्हणजे ह्या ज्या पट्ट्या दिसतात याच्या खाली. आता याला जर असं ठेवलं, दुसऱ्या बाजून जर बघितलं तर याला तुम्हाला ह्या अशा स्टीलच्या पट्ट्या दिसत आहेत. याला हे कोणते वॉल्स आहे? सक्शन वॉल प्लेट म्हणण्यापेक्षा रीड म्हणतो आपण. वॉल रीड आहे त्या, आहे ना? ठीक आहे. म्हणजे हेड प्लेटच्या खाली गास्केटच्या नंतर वॉल प्लेटवर वॉल लागलेले असतात. त्या दुसऱ्या बाजूने बघितलं तर हे दोन वॉल लागलेले आहेत. ठीक आहे. हा दुसरा पार्ट झाला. त्याच्यानंतर त्या वॉल प्लेटच्या खाली हे गास्केट लागले आहे. वॉल प्लेट गास्केटचा उपयोग माहीत आहे, सांगितला तुम्हाला, लिकेज दूर करण्यासाठी. ठीक आहे. हा त्याच्यानंतर
हा पहिला भाग झाला. दुसरा भाग म्हणजे सिलेंडर ब्लॉक. हा कोणता आहे? सिलेंडर ब्लॉक. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्हाला हे गोल राऊंड दिसत आहे, हे सिलेंडर बोअर आहे. बरोबर आहे ना? 2 बोअर आहेत, त्याच्यात 2 हे दिसत आहे, म्हणजे याच्यामध्ये पिस्टन जे आहे 2 आहेत. डबल सिलेंडर झाला. हां, 2 पिस्टन आहेत. ठीक आहे. तर या सिलेंडर ब्लॉकमध्ये कोणता पार्ट दिसत आहे तुम्हाला का? तर आपण याला सर्वप्रथम उघडून घेऊ, तुम्हाला दिसेलच काय ते. हां, उघड काढू. ठीक आहे. वॉल प्लेटच्या खाली दुसरा जो भाग आहे तो सिलेंडर ब्लॉक आहे. ठीक आहे. सिलेंडर ब्लॉकमध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 होल दिसतात, 2 पिस्टन दिलेले आहे. हां, या सिलेंडर ब्लॉकमध्ये पिस्टन हा रेसिप्रोकेटिंग डायरेक्शनमध्ये फिरत असतात. रेसिप्रोकेटिंग म्हणजे याचा अर्थ काय होते? एक तर अप अँड डाऊन, आणि आडव्या स्थितीमध्ये असेल तर या कंडिशनमध्ये. तर ह्या आहे सिलेंडर ब्लॉक. तुम्हाला अशा प्रकारचा सिलेंडर ब्लॉक असते. ठीक आहे. हे जे दाखवलेलं आहे याला फिन्स म्हणतात. कूलिंग सिस्टीमसाठी या फिन्स वापरलेल्या असतात. ठीक आहे. म्हणजे एअर कूल, बाहेरची हवेमधून आतमध्ये जे हे आहे ते थंड होतात. तर ह्या सिलेंडर ब्लॉकमध्ये हे असते, हे 2 पिस्टन आहेत. ठीक आहे. हे 2 पिस्टन. आता पिस्टन बघा, पिस्टनचा आकार कसा आहे? गोल दिलेला आहे. याच्यामध्ये ह्या जे दिसत आहे ह्या पिस्टन रिंग आहेत, लिकेज हे करण्याकरता. ऑइल रिंग वेगळी, पिस्टन रिंग म्हणजे याच्या सिलेंडरमध्ये हे तुम्हाला हे दिसते ना, याच्यात क्लिअरन्स खूप कमी असतो. क्लिअरन्स कमी असतो म्हणजे तंतोतंत असते एकदम. आपली ते केसाची जाडी वगैरे आहे त्याच्यापेक्षा कमी असते, या अतिशय. ठीक आहे. याच्यामध्ये हा पिस्टन रेसिप्रोकेटिंग डायरेक्शनमध्ये फिरत असतो. तर हे रिंग दिलेले आहेत, ह्या पिस्टन रिंग आहेत. हा जो आहे पिस्टन आहे. याच्यात 1 पिस्टन 2 पिस्टन, म्हणजे हे कॉम्प्रेसर कोणतं आहे? डबल सिलेंडर झालं. कॉम्प्रेसर कोणतं झालं? डबल सिलेंडर झालं. तर याच्यामध्ये आता हा पिस्टन जो आहे, हे जे दिसत आहे तुम्हाला, हा कनेक्टिंग रॉड आहे. दिसत आहे? हा कनेक्टिंग रॉड आहे. दोन्ही कनेक्टिंग रॉड आहे. कनेक्टिंग रॉड आणि हा पिस्टन, याच्यामध्ये एक तुम्हाला एक पिन दिसत असेल. दिसत आहे? पिन दिसते ना, त्याला म्हणतात गजन पिन, रिस्ट पिन, पिस्टन पिन. काय म्हणतात? गजन पिन, रिस्ट पिन आणि पिस्टन पिन. म्हणजेच हा पिस्टन पिनच्या साहाय्याने कनेक्टिंग रॉड आणि पिस्टन हा कोणत्या कशाच्या माध्यमाने साहाय्याने जोडलेला आहे? पिस्टन पिनच्या साहाय्याने जोडलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा कोणत्या दुसऱ्या भागामध्ये काय झालं? सिलेंडर ब्लॉकमध्ये 2 पिस्टन. आता क्रँक केस, हे झाली क्रँक केस. या क्रँक केसमध्ये हा जो शाफ्ट दाखवलेला आहे, हा शाफ्ट कोणता आहे? इसेंट्रिक शाफ्ट. म्हणजे याला 2 सेंटर असतं, एक सेंटर असतं एका गोलामध्ये. पुन्हा एक जर सेंटर टाकलं तो असं फिरत आहे. दिसत आहे ना हे एक्सेंट्रिक. एक्सेंट्रिक शाफ्टमध्ये म्हणजे एक जर वर आला दुसरा खाली जाते, एक वर आला दुसरा खाली जाते. या डायरेक्शनमध्ये जे फिरते त्याला इसेंट्रिक शाफ्ट म्हणतो आपण. हा आडवा पूर्ण या जो शाफ्ट आहे